बघा, आज आपण बैजिक राशींचे अवयव यामध्ये जर आपल्याला एखादी बैजिक राशी आता या स्वरूपात दिलेली असेल पहा, ए घन अधिक टी घन म्हणजे पहिल्या पदाचा घन आणि दुसऱ्या पदाचा घन, तर त्याचे अवयव कसे पाडायचेत ते आज पाहणार आहोत पहा. त्याच्यासाठी याचे अवयव आपल्याला लक्षात ठेवायचे. ए चा घन आहे आणि बी चा पण घन आहे. त्यावेळेस अवयव ए अधिक बी हे पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग असे याचे अवयव पडतात. सोपे लक्षात ठेवायला पहा. ए म्हणजे पहिलं पद आहे, बी म्हणजे दुसरं पद आहे, दोघांचा घन आहे. त्यावेळेस त्याचे अवयव कसे पाडायचे पहा. पहिलं पद अधिक दुसरं पद कंस करायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग नंतर वजा चिन्ह आहे पहा. अधिक चिन्ह नाहीये या ठिकाणी, वजा चिन्ह नीट लक्ष द्या. आणि पहिलं पद गुणिले दुसरं पद अधिक बी वर्ग अशा प्रकारे याचे अवयव पाडायचे असतात. आता याच्यातली उदाहरणं घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पहा. या प्रकारची उदाहरणं आपल्याला सराव संच 6.2 मध्ये दिलेली आहेत, ती सोडवायची पहा. त्या 6.2 मधला पहिला प्रश्न आहे. एकच प्रश्न आहे, त्याच्यात उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. काही अवयव पाडा. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे मुलांनो, एक्स घन अधिक 64 वाय घन म्हणजे हे ए घन अधिक बी घन या स्वरूपात असतं पहा. आता हे त्या स्वरूपात नसेल तर लिहून घ्यायचं बरोबर. एक्सचा तर घन आहे पहिल्या पदाचा आणि 64 कशाचा घन आहे मुलांनो, तर तो 4चा घन आहे. कारण 4 गुणिले 4 गुणिले 4 तीनदा केले की 4 चौक 16 आणि 16 चौक 64 मिळत आहेत. म्हणून 64 हा 4चा घन आहे. म्हणून 4 वाय आणि मग सगळ्या कंसाचा घन लिहायचा आहे पहा. मग आपल्याला हे अशा पद्धतीने त्याचे अवयव पाडता येतील पहा. ए घन बी घन, ए घन अधिक बी घन. आता ए म्हणजे कोणतं याच्यामध्ये, एक्स अधिक दुसऱ्या कंसात येणार 4y. पहिलं पद अधिक दुसरं पद येतं आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येतं मुलांनो, हा पहिलं पद असतं त्याचा वर्ग येतो, नंतर वजा चिन्ह येतं, नंतर या दोघांचा गुणाकार येतो म्हणजे एक्स गुणिले 4y येतात. आता तुमचं एक्स आणि गुणिले वेगवेगळं दिसायला पाहिजे, नाहीतर एक्स पण गुणिले वाटतं आणि गुणिले पण एक्स वाटतील, तसं नकोय. नंतर याचा वर्ग, शेवट अधिक चिन्ह आहे, 4y या सगळ्याचा वर्ग करायचा आहे मुलांनो. आता बाहेरचा कंस त्यामुळं चौकटी करा, असा चौकटी कंस करायचा बाहेरचा, कारण कंसात परत कंस आलाय. आता काय होईल, पहिल्या कंसात काय बदल होणार नाही, एक्स अधिक 4y. दुसऱ्या कंसामध्ये मात्र एक्स वर्ग वजा हा गुणाकार लिहिताना 4xy असा लिहायचा आहे आणि 4चा वर्ग लिहायचा आहे 16yचा वर्ग y वर्ग. हे झाले याचे अवयव. अवयव म्हणजे दोन कंसांचा गुणाकार हा होतो, म्हणून त्याला अवयव म्हणतात. अजूनही काही उदाहरणं पहा म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित येईल. एक दुसरं उदाहरण मुलांनो, 125 पी घन अधिक क्यूचा घन. आता हे सुद्धा आता घन स्वरूपात लिहिलं, 125 5चा घन आहे, कारण 5 गुणिले 5 गुणिले 5 केले की 125 येतात, म्हणून हा 5चा घन आहे मुलांनो. आणि पी या सगळ्या कंसाचा करायचा आहे घन अधिक क्यूचा पण घन आहेच. क्यू जरा व्यवस्थित लिहा, ते नवगत वाटाय नकोय. आता या पहिलं त्याचा क्यू, दुसरा कंस काय नाही बाहेर
या स्वरूपात असं वाद चिन्ह येतं. दुसऱ्या पदाला या दोघांचा गुणाकार येतो पी गुणिले क्यू, परत शेवट अधिकचं चिन्ह, एकदाच वादा चिन्ह येते, चूक नाही. याचा वर्ग मात्र काय करायचंय, 24 ए घन अधिक 81 बी घन. आता हे दोन्ही घनाच्या रूपात मांडल्यावर काय येणार आहे मुलांना, नीट लक्ष द्या. 24 आणि 81, 24 कशाचा, दोनचा गुणाकार केला ना मुलांना, 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुनी 4 दुनी 8, 3 चा केला, 3 त्रिक 9 त्रिक 27, आणि 24 कशाचाच घन नाही, त्याच्यामुळे 2 चा नाही, 3 चा नाही. 24 म्हणजे 3 गुणिले 8 नीट लक्ष, 24 आणि 27 ते 81 म्हणजे 3. तुम्हाला 3 आणि कंसामध्ये काय येईल पहा, 8 ए चा बी चा घन. आता मात्र तुम्हाला घन बी या स्वरूपात येणारे पहा, 3 आहे ते 3 विसरायचे नाही. 8 हा 2 चा घन, ए हा ए चा घन, म्हणून 2 ए चा घन असं कंसात लिहायचंय, अधिक 27 हा 3 चा आहे, 3 बी कंसाचा घन, आणि बाहेर चौकटी कंस केलाय आपण, कारण कंसात कंस आले, कंस परत कंस, म्हणून बाहेर चौकटी कंस टाकले. आता 3 विसरायचे नाही. आता काय करतो आपण, पहिल्याचं घन, पहिलं पद अधिक दुसरं पद, म्हणजे काय येणार आहे, पहिलं पद येणार आहे 2a अधिक दुसरं पद येणार आहे 3b. नंतर दुसऱ्या कंसात काय येतं मुलांना, दोन एचा घन करून घ्यावा लागेल पहा, वजा चिन्ह, वर्ग घन नाही, घनाचा विस्तार करतोय, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. त्यानंतर या दोन्ही त्याच्यानंतर शेवटच्या पदाचा परत म्हणजे 3b कंस. आता बघा काय येणार आहे, हे येणार आहे 3, त्या कंसात 2 चा म्हणजे 4 ए वर्ग होईल, ए बेत्रिक 6 आणि ए बी असा गुणाकार येणार आहे, बेत्रिक 6 ए बी, आणि शेवट 3 त्रिक 9 बी चा वर्ग कंस पूर्ण. अशा प्रकारे ए घन बी घनचे अवयव पाडतात. अतिशय सोपी पद्धत आहे, फक्त प्रॅक्टिस करा, परत परत सोडवा. बघा आता आपल्याला उदाहरण घ्यायचंय 6. काय बदल आहे पहा आतापर्यंतच्या उदाहरणात आणि याच्या 6व्या उदाहरणामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे मुलांना, y घन अधिक 1/8 y घन असं दिलेलं आहे पहा. त्याचे अवयव कसे पाडायचे नीट लक्ष द्या, याच पद्धतीने पाडायचे, फक्त आता हे पहिल्यांदा
वाय आणि एक छेद म्हणजे वाय हा वायचा घन आहे, ते तसंच राहणार. एक हा एकचाच घन असतो मुलांना, एक हा एकचाच घन असतो, एकचा कोणताही घात एकच राहतो. 8चा घन 2, 8 हा 2चा घन आहे, 8चा घन 2 नाही, 8 हा 2चा घन आहे, 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि परत इथं वायचा घन वाय. म्हणजे या ठिकाणी एक आणि आपण बाहेर चौकटी कंस करू म्हणजे नीट लक्षात येईल. पहा, पूर्ण कंसाचा घन लिहितो, हे असं करूया, बाहेर चौकटी कंस म्हणजे याचा घन आहे असं लिहिता येईल आपल्याला. हे दुसरं पद म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हे ए झाला ना बी झाला, ए चा घन अधिक बी चा घन, हे असं मांडलं आपण. एक हा एकचा घन, 8 हा 2चा घन, वाय हा वायचा घन, कंस केला. आता काय करतो आपण, हे पहिलं पद लिहितो आणि दुसरं पद लिहितो कंसात. दुसऱ्या कंसात काय, हे पहिल्याचा वर्ग वजा चिन्ह, या दोघांचा गुणाकार वाय गुणिले 1/2 वाय आणि शेवट परत अधिक चिन्ह आणि याचा वर्ग. आता याचा वर्ग म्हणजे काय, 1/2 वाय या सगळ्याचा वर्ग करायचा आहे. परत एकदा इथं चौकटीच कंस करावा लागेल, कंसात कंस टाकला की बाहेर चौकटी कंस करत चला. आता बरोबर बघा काय आहे, पहिल्या कंसात काय बदल नाही होणार आहे, असंच राहणार आहे. दुसऱ्या कंसात काय बदल होणार आहे पहा, हा वाय याला कॅन्सल होईल या गुणाकारात, कारण एक वर आला एक खाली आला. हे पहिलं वाय वर्ग तसंच, वजा चिन्ह तसंच, इथं 1/2 राहील, अधिक 1चा वर्ग एकच येतो, 2चा वर्ग 4 येतो, वायचा वर्ग वाय वर्ग येतो. झाला, हा झाला याचे अवयव. आता आपल्याला असंच एक 7वं येते पाहूया, तुम्हाला 8वं सोडवता येणार आहे किंवा राहिलेली सगळी सोडवता येतील. ए चा घन अधिक 8 छेद परत ए चा घन आहे. पहा आता काय होणार आहे, लक्ष द्या, नीट समजून घ्या. पहिल्यांदा ए चा घन आहेच, 8 हा 2चा घन आहे, आता 8 बरेच वेळा आलाय, ए हा एचाच आहे म्हणजे या सगळ्याचा घन करायचा. पहा मग आता पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन आहे, मग काय करणार, पहिलं पद अधिक दुसरं पद या झालं. दुसऱ्या कंसात काय येणार, पहिल्याचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा चिन्ह, नंतर या दोघांचा गुणाकार ए गुणिले 2/a, नंतर अधिक चिन्ह 2चा वर्ग छेद ए चा वर्ग, या सगळ्याचा वर्ग होणार आणि मग कंस पूर्ण. परत इथं आपण काय करूया, चौकटी कंस करूया, कंसात कंस टाकला की चौकटी करा. आपण इथं डायरेक्ट वर्ग लिहिले नाही, कंस केलाय. डायरेक्ट वर्ग लिहिले असते तर मग काय डबल कंस टाकायची गरज नव्हती. बघा, ह्या पहिला कंस तसाच राहिला, दुसऱ्या कंसात ए वर्ग तसाच राहिला, इथं ए लाही कॅन्सल झाला मुलांना, म्हणजे फक्त उरले वजा 2. इथं अधिक 2चा वर्ग येतो बे दुनी 4, ए चा वर्ग येतो ए वर्ग. आता आपण कंसाचा नाही केला, सेपरेट केला, 2चा वर्ग केला ए चा वर्ग. तर अशा प्रकारे आपल्याला अवयव पाडता येतात. अतिशय सोपी पद्धती, फक्त एकच लक्षात ठेवलं की सगळी सोडवता येतील आपल्याला. बघा, सराव संच 6.2 होता, त्याच्यामध्ये आपण या पद्धतीचे अवयव पाडले, ए घन अधिक बी घन, म्हणजे पहिल्या कंसात ए अधिक बी म्हणजे पहिलं पद आणि दुसरी पद यांची बेरीज. दुसऱ्या कंसात काय झालं, पहिल्या पदाचा वर्ग वजा चिन्ह, पहिल्या पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. आता जर आपल्याला याचे अवयव पाडायचे असतील, ए घन वजा बी घन, तर काय बदल होतो मुलांना, त्यावेळेस या पहिल्या कंसात त्यांची वजाबाकी येते, पहिलं पद वजा दुसरं पद, आणि दुसऱ्या कंसात सगळ्यांची बेरीज येते. म्हणजे इथं पहिल्या कंसात वजा चिन्ह येतं, दुसऱ्या कंसात सगळे अधिक चिन्ह येतं. त्याच्या अगोदरचे अवयव पाडताना इथं अधिक चिन्ह असेल तर तिथं वजा चिन्ह येतं, पण ते दुसऱ्या कंसात येतं एकदाच, म्हणजे दोन्हीत एकदाच वजा चिन्ह येतं. कुठे येतं ते नीट लक्षात ठेवा, गोंधळ करू नका. एखादं उदाहरण पाहू आपण, सराव संच 6.3 या पद्धतीची उदाहरणं आहेत. पहिला प्रश्न आहे अवयव पाडा, त्यातलं पहिलं उदाहरण पहा. पहिलं उदाहरण दिले
वाय घन वजा 27. काय नाही फार बदल, आपली तीच प्रॅक्टिस होते. 27 3च्या घनाच्या स्वरूपात लिहिता येईल. वाय घन आणि 3चा घन आहे मुलांना. 3 त्रिक 9 त्रिक 27. आता इथं काय असतं, वजा चिन्ह आल्यामुळे वाय वजा 3 पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात हा पहिल्याचा वर्ग वाय वर्ग, या दोघांचा गुणाकार वाय गुणिले 3. आता इथं अधिक चिन्ह येणार वाय गुणिले 3, आणि नंतर परत अधिक चिन्ह याचा वर्ग 3चा वर्ग, एवढाच बदल होणार आहे. मग पहिल्या कंसातलं वाय वजा 3 तसंच येणार मुलांना. दुसऱ्या कंसात वाय वर्ग हा गुणाकार वाय 3 लिहिण्याऐवजी 3 वाय लिहितो, 3चा वर्ग 9 येतो. अजून एक तुम्हाला नक्कीच काही शंका राहणार नाही याच्यामध्ये. एक दुसरं उदाहरण पाहूया आपण. दुसरं उदाहरण असं आहे पहा याच्यामध्ये, एक्स घन वजा 64 वायचा घन. मग आता इथं काय होणार, 64 कशाचा घन आहे मुलांनो, 4चा. म्हणजे एक्स घन, बघा पहिलं पद एक्स घन आहे, ते पहिलं पद काय मुलांनो, एक्स घन. दुसरं काय, 64 हा 4चा आहे, वाय हा वायचा आहे, मग कंसाचा घन म्हणूया आपण. 64 वायचा घन 4 वायचा घन आहे. मग आता इथं काय किती सोपं आहे पहा, एक्स वजा 4 वाय लिहिणार पहिल्या कंसात. दुसरा कंस आता चौकटी करू, कारण कंसात कंस येणार आहे. या पहिल्याचा वर्ग येणार, नंतर अधिक चिन्ह येणार, या दोघांचा गुणाकार कशाचा, एक्स गुणिले 4 वायचा, परत अधिक चिन्ह येणार, शेवटच्याचा वर्ग येणार, म्हणजे 4 वायचा वर्ग होणार. मग आता हे जर केलं तर काय होईल पहा, एक्स वजा 4 वाय तसेच, आणि दुसऱ्या कंसात येणारे एक्स वर्ग हा गुणाकार 4x वाय, आणि शेवटचा येईल 4 चौक 16 वाय वर्ग. आता एक आपण पाचवं घेऊया, म्हणजे याच्यात शंकाच राहणार नाही तुम्हाला, बाकीचा प्रश्न सोडवता येईल. बघा पाचवा आहे 8p चा घन वजा 27 छेद p चा घन. आता काय होणार आहे लक्ष द्या. आता हे लिहिताना मुलांनो, 8 म्हणजे 2 चा घन आहे, पी हा पी चा घन आहे, म्हणजे 2p चा घन, वजा 27 हा 3चा आहे, 3 त्रिक 9 त्रिक 27, पी हा पी चा आहे, सगळ्याचा घन लिहायचा. मग पहिल्या कंसात येणार 2p आणि वजा 3 छेद p, असं पहिला कंस येणार. दुसऱ्या कंसात काय येणार आहे पहा मुलांनो, आपण त्याला चौकटी कंस टाकूया, कारण कंसात कंस येणार आहेत म्हणून चौकटी कंस करतो पहा. दुसऱ्यामध्ये या पहिल्या पदाचा वर्ग होणार 2p चा, नंतर या दोघांचा गुणाकार चिन्ह अधिकच येणार, 2p गुणिले 3 छेद p येणार, आणि शेवट परत याचा वर्ग म्हणजे 3 छेद p कंसाचा वर्ग. वर्ग करणं पहिल्या काय बदल, 2 वजा 3 छेद, बदल कुठे आहे दुसऱ्या, 3चा वर्ग 9 येतो, p चा p वर्ग येतो. अशा तुम्हाला 6.3 सोडवता येईल. बघा अशा प्रकारे आपण सोडवायचं इथे.